नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जे नव्याने अबलक एंटरटेनमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आले आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की सध्या आपण शिक्षणाचे राजकारण अरविंद रेडकर लिखित काही लेख आहेत, त्या लेखांचं एकत्रीकरण करून ही जी एक पुस्तिका आहे ती लोकवाङ्मय ग्रहने छापलेली आहे आणि त्याची किंमत आहे 25 रुपये. तर हे मी आधी सांगितलेलं आहे माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये, तर पुन्हा एकदा हे सांगतो. शिक्षणाचे राजकारण अरविंद रेडकर लिखित ही पुस्तिका आहे. यात 2000 साली त्यांनी जे काही लेख लिहिले होते युगांतर या मासिकासाठी, तर त्या मासिकातले हे लेख एकत्रित करून लोकवाङ्मय ग्रहने ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. याची किंमत आहे 25 रुपये. तर या पुस्तिकेमध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. आता ही पुस्तिका तुम्हाला कुठे उपलब्ध होईल मला माहित नाही. मॅजेस्टिक, आयडियल बुक डेपो किंवा कोणत्या बुक डेपो मध्ये ही पुस्तिका उपलब्ध होईल का मला माहित नाही. माझ्याकडे ही पुस्तिका होती, याचे लेख मला आवडले, तर म्हटलं आपल्या युट्यूब चॅनलवर याचं वाचन करूयात. तर 4 प्रकरणं वाचून झालेली आहेत. अभ्यासकांनी ती 4 प्रकरणं पाहावीत, याच्या आधीचे 4 एपिसोड पाहावेत. आणि आज मी या पुस्तकातलं 5वं प्रकरण म्हणजे 5वा लेख अरविंद रेडकर यांनी लिहिलेला वाचणार आहे. तर त्या 5व्या लेखाचं नाव आहे भांडवलदार. त्याचं शीर्षक आहे भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. शीर्षक पुन्हा एकदा वाचतो, नीट लक्ष देऊन ऐका. संपूर्ण लेखच नीट लक्ष देऊन ऐका. फार महत्वाचं लिखाण अरविंद रेडकर यांनी केलेलं आहे. तर 5व्या प्रकरणाचं 5व्या लेखाचं शीर्षक आहे भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. आता ते कसे, तर आपण तो लेख वाचूया. भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. सर्वसाधारणपणे नीतिमत्ता म्हणजे चांगले वाईट, न्याय अन्याय इत्यादी विषयीच्या विचारांची एकूण गोळाबेरीज होय. धर्माविषयीची साम्यवादी मते, भौतिकवादी दृष्टिकोन अशांसारख्या गोष्टीमुळे साम्यवादी नीतिमत्ता अगदी विक्षिप्त विचित्र असणार अशी समजूत साम्यवाद विरोधी मंडळी पद्धतशीरपणे पसरवत असतात. वास्तविक साम्यवाद्यांनी स्वतःची अशी खास नीतिमत्ता शोधून काढलेली नाही. तसेच इतिहासाच्या ओघात मानवजातीने विकसित केलेल्या उदात्त नीतितत्वांचा साम्यवादाने त्यागही केलेला नाही. मात्र साम्यवाद्यांच्या मते ही तत्वे समाज सापेक्ष असतात. समाजातील वर्गांच्या उदयाबरोबर नीतिमत्ता विवक्षित वर्गांचे हितसंबंध व्यक्त करू लागते. समाज व्यवस्था बदलली की नीतिमूल्यांचे स्वरूपही बदलते. उदाहरणार्थ फ्रेंच राज्यक्रांतीने, फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल अरविंद रेडकरांनी फार महत्वाचं लिहिलंय, ते नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. उदाहरणार्थ फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या मूल्यत्रयींचा खरा अर्थ समाजवादी समाजरचनेतच प्रकट होतो. प्रत्यक्षात फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुळाशी उगवती भांडवलशाही व मावळती सरंजामशाही यांच्यातील संघर्ष होता. साहजिकच महान फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा अर्थ उगवत्या भांडवलदार वर्गाला अनिर्बंध व्यापार स्वातंत्र्याचा हक्क, भांडवलदार वर्गाला सरंजामी मालकांबरोबर समानता आणि या वर्गातील व्यक्तींचे परस्परांशी बंधुत्व हा होता. या 3 मूल्यांपैकी कोणतेही तत्व फ्रेंच समाजातील गुलामांना व गरीब विभागाला लागू नव्हते. तर ते उगवती भांडवलदारी व्यवस्था आणि मावळती सरंजामशाही व्यवस्था यांच्यातल्या नातेसंबंधांविषयी फ्रेंच राज्यक्रांती होती. सरंजामशाही चा अस्त व्हावा म्हणून
भांडवलदार वर्गाने खतपाणी घालून मोठी केलेली व्यवस्था म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. आलं का लक्षात? त्या फ्रेंच राज्यक्रांतीमुळे गुलामांना किंवा गरीब लोकांना काही फरक पडला नाही त्यांच्या आयुष्यात, असं थोडक्यात रेडकर म्हणतायत. या 3 मूल्यांपैकी म्हणजे पुन्हा एकदा वाचतो, नीट लक्ष देऊन ऐका. फ्रेंच राज्यक्रांती समाज व्यवस्था बदलली की नीतिमूल्यांचे स्वरूपही बदलते. उदाहरणार्थ, फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यत्रयींचा खरा अर्थ समाजवादी समाज रचनेतच प्रकट होतो. प्रत्यक्षात फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुळाशी उगवती भांडवलशाही व मावळती सरंजामशाही यांच्यातील संघर्ष होता. साहजिकच महान फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा अर्थ उगवत्या भांडवलदार वर्गाला अनिर्बंध व्यापार स्वातंत्र्याचा हक्क, भांडवलदार वर्गाला सरंजामी मालकांबरोबर समानता आणि या वर्गातील व्यक्तींचे परस्परांशी बंधुत्व हा होता. या 3 मूल्यांपैकी कोणतेही तत्व फ्रेंच समाजातील गुलामांना व गरीब विभागाला लागू नव्हते. वरील उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होईल, ती म्हणजे बहुतेक सर्व नीतितत्वे ही वर्ग तत्वेच असतात व ती त्या वर्गातील सत्ताधारी वर्गाचीच तत्वे असतात. एंगल्सने म्हटल्याप्रमाणे आजपर्यंतचा समाज ज्याप्रमाणे वर्गामध्ये विभागला होता तद्वतच नीतितत्वे देखील वर्ग संबद्धच आहेत. त्यांनी आजपर्यंत सत्ताधारी शोषक वर्गाचाच पाठपुरावा केलेला आहे. एंगल्स अँटी ड्युहरिंग प्रोग्रेस पब्लिशर्स, मॉस्को, 1975, पृष्ठ 111. एंगल्स अँटी ड्युहरिंग प्रोग्रेस पब्लिशर्स, मॉस्को, 1975 आणि पृष्ठ क्रमांक 111 यावर एंगल्सने असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा वाचू का? एंगल्सने म्हटल्याप्रमाणे आजपर्यंतचा समाज ज्याप्रमाणे वर्गामध्ये विभागला होता तद्वतच नीतितत्वे देखील वर्ग संबद्धच आहेत. त्यांनी आजपर्यंत सत्ताधारी शोषक वर्गाचाच पाठपुरावा केलेला आहे. उदाहरणार्थ, गुलामगिरी समाज व्यवस्थेत गुलामांच्या मालकांची तर भांडवलशाहीत भांडवलदारांची नीतिमत्ता वर्चस्व गाजवते. वाक्य पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका. उदाहरणार्थ, गुलामगिरी समाज व्यवस्थेत गुलामांच्या मालकांची तर भांडवलशाहीत भांडवलदारांची नीतिमत्ता वर्चस्व गाजवते. या भांडवलदारांच्या नीतिमत्तेला साम्यवादाचा विरोध असतो. साम्यवादानुसार ही नीतिमत्ता खाजगी मालमत्तेवर आधारित असते. माणसाचे माणसाकडून होणारे शोषण हा भांडवलशाहीचा पायाच मानवी नीतिमत्तेचे सर्वात मोठे उल्लंघन असते. नफ्याच्या लालसेने भांडवलदार मानवी नीतिमत्तेच्या सर्व मानदंडांना पायदळी तुडवतो. आत्यंतिक स्वार्थीपणा हे भांडवलशाही नीतिमत्तेचे मूलतत्व असते आणि म्हणूनच ज्या समाजात खाजगी मालमत्तेचे वर्चस्व असते, जेथे पैसा हाच सर्वोच्च नैतिक मानदंड असतो, तेथे सर्व काही अगदी माणसाचे प्रेम, त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा आणि सत्सद विवेक बुद्धी खरेदी केली जाते व विकले जाते. मानवाचे नैतिक अधपतन हाच एकमेव पर्याय भांडवलशाही समाजात उपलब्ध असतो. भांडवलदार सांगतील ती नीतिमत्ता असं होऊन बसतं. त्यामुळे जर तिथे गुलाम असतील तर गुलामाचा मालक सांगेल ती नीतिमत्ता, भांडवलशाही असेल तर भांडवलदार सांगतील ती नीतिमत्ता इतरांना मानावी लागते. अशी नीतिमत्तेची गंमत आहे. भांडवलदारी व साम्यवादी नीतिमत्तेतील फरक. भांडवलदारी नीतिमत्ता केवळ उदात्त नीतितत्वांचा उद्घोष करते. मात्र प्रत्यक्षात या नीतितत्वांना पूरक अशी परिस्थिती भांडवलशाहीत नसते. आपल्याला प्रथम दर्शनी भांडवलशाही आपल्याला किती स्वातंत्र्य देते असं वाटतं, पण ते फसवं असतं. काय? भांडवलदारी नीतिमत्ता केवळ उदात्त नीतितत्वांचा उद्घोष करते, मात्र प्रत्यक्षात ह्या नीतितत्वांना पूरक अशी परिस्थिती भांडवलशाहीत नसते. या उलट साम्यवादी नीतिमत्ता लोकांनी एकमेकांशी न्यायाने वागावे असे ढोबळपणाने सांगत नाही, तर अन्यायाचे प्रत्येक कारण नष्ट करण्यास व न्याय्य समाजाची उभारणी करण्यास स्पष्ट व विधायक शब्दात सांगते.
दुसरे म्हणजे स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, प्रेम, भूतदया, बंधुभाव, संवेदनशीलता, मातृभूमीवर निष्ठा अशांसारख्या सर्वसाधारण नैतिक मूल्यांना साम्यवादाचा विरोध नसतो. विरोध असतो तो खाजगी मालकी तत्वावर आधारलेल्या भांडवलशाही समाजात या साऱ्या नैतिक मूल्यांच्या अर्थाची जी उलटापालट होते त्याला. भांडवलशाहीत सामाजिक व इतर बंधनांनी खुंटल्या गेलेल्या या नैतिक मूल्यांचा मार्ग साम्यवादी समाजात प्रथमच मोकळा होतो, त्यांना नवा आशय प्राप्त होतो, ही मूल्ये सत्य स्वरूपात प्रकट होतात. उदाहरणादाखल स्त्री पुरुष समानता व श्रम प्रतिष्ठा या दोन मूल्यांचा विचार करा. स्त्री पुरुष समानतेचा उद्घोष भारतात स्वातंत्र्यानंतर अधिक जोरात सुरू झाला तरी आज 50 वर्षांनंतरही पालकांचे कमालीचे दारिद्र्य, सनातनी रूढींबद्दल निष्ठा, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी इत्यादी गोष्टी स्त्री शिक्षणाच्या आड येत आहेत. स्त्रियांच्या पाठ्यपुस्तकातील प्रतिमेबाबत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की 97% पुरुष व्यक्तिरेखा उच्च सामाजिक व्यवसाय डॉक्टर, इंजिनियर, वकील करीत होत्या, तर 87% स्त्रिया आई, बायको, मुलगी, शिक्षिका, परिचारिका वा धुणी भांडी करणाऱ्या दाखवल्या होत्या. स्त्रियांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांच्या सौंदर्याला पाठ्यपुस्तकात अधिक महत्त्व दिलेले होते. स्वातंत्र्योत्तर भारतात स्त्रियांच्या कर्तृत्वाची क्षितिजे काही प्रमाणात विस्तारलेली आढळून येतात. समाजातील आपल्या पारंपरिक भूमिका सोडून स्त्रिया आता प्राध्यापिका, संशोधिका, वकील, उद्योजिका, प्रशासकीय अधिकारी बनल्या आहेत. त्या क्रीडा क्षेत्र गाजवत आहेत, समाजसेवेत अग्रभागी आहेत, जन आंदोलनांचे पुढारीकरण करत आहेत, राजकारणात वर्चस्व गाजवत आहेत. मात्र ही प्रगती कौतुकास्पद असली तरी काही प्रश्न उरतातच. आपल्याकडे स्त्रियांनी वर उल्लेखिलेल्या तथाकथित पुरुषांच्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले की त्याचा स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी गाजावाजा होतो. आपल्याकडे स्त्रियांनी वर उल्लेखिलेल्या तथाकथित पुरुषांच्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले की त्याचा स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी गाजावाजा होतो. यातूनच उलट स्त्री शिक्षणाचा व तिच्या सामाजिक दर्जातील प्रगतीचा मंदपणा दिसून येतो. उदाहरणार्थ सोव्हिएत संघराज्यात व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हाने 1963 साली क्रांतीनंतर 46 वर्षांनी अवकाशात झेप घेतली, तेव्हा तेथे तिचे कौतुक दुसरी अवकाश यात्री पहिला गागारिन म्हणून अधिक झाले. तिचे कौतुक काय झालं? दुसरी अवकाश यात्री म्हणून अधिक कौतुक झालं. तर भांडवलशाही विकसनशील देशात तिचे कौतुक पहिली महिला अवकाश यात्री म्हणून झाले. एका स्त्रीने केलेला पराक्रम आणि एका स्त्रीने स्त्री असून केलेला पराक्रम, तेव्हा काही मोजकीच उदाहरणे सोडली तर अद्यापही भारतात स्त्री वर्ग शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवनातील सहभागात पुरुष वर्गाच्या खूप मागे आहे. दुसरे म्हणजे शिक्षण व स्वतंत्र अर्थार्जनी स्त्रीच्या सामाजिक प्रतिष्ठेची सुरुवात असते. मात्र तरीही भारतात शिक्षित व स्वतंत्रपणे अर्थार्जन करणाऱ्या महिलांच्या बाबतीत हे फारसे घडून आलेले दिसत नाही. या उलट स्त्री पुरुष समानता हे सोव्हिएत समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. लेनिनच्या मते स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील समान पातळीवरील कार्यभाग हे समाजवादी राज्य सत्तेचे मुख्य कर्तव्य होते. क्रांतीनंतर स्त्रियांसाठी शिक्षणाचे सर्व रस्ते मोकळे झाले. खास पुरुषांच्या अशा समजल्या गेलेल्या अनेक व्यवसायातही काम करण्याचा हक्क मिळाला. स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने साधायची असेल तर सामाजिक उत्पादन क्षेत्रात स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे. आपल्या जीवनक्रमात आमूलाग्र बदल केला पाहिजे. या लेनिनच्या भूमिकेला अनुसरून तेथील कम्युनिस्ट पक्षाने व सोव्हिएत सरकारने स्त्रियांना राज्यकारभार व सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यात गोवण्याचे प्रचंड कार्य पार पाडले. सोव्हिएत संघराज्याच्या सुप्रीम सोव्हिएतमध्ये 1/3 अधिक महिला होत्या. 1973 साली शिक्षण क्षेत्रात 81% तर वैद्यकीय क्षेत्रात 85% प्रमाण स्त्रियांचेच होते. अभियांत्रिकी शाखेच्या विविध क्षेत्रात एकूण संख्येच्या 1/3 स्त्रिया होत्या. कारखान्यात व कचेऱ्यात 51% तर सामूहिक शेतावर 52% स्त्रिया होत्या. एकंदरीत उत्पादनाच्या क्षेत्रातील निम्मा भाग स्त्रियांचा होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रांतीनंतर देशभर पाळणाघरे
बालोद्याने यांचे जाळे पसरवण्यात आले. लेनिनने म्हटले होते, पाळणा घरे व शिशुविहार हे साम्यवादाचे कोवळे कोंब होत. सामाजिक भोजनगृहे, शिशुगृहे ही अगदी साधीशी साधने वाटत असली तरी त्यांच्या अस्तित्वामुळे स्त्री पुरुषांमधील असमानता कमी होऊन हळूहळू ती नाहीशी करता येईल. स्त्रियांना पुरुषासमान सामाजिक उत्पादनात, सामाजिक जीवनात पूर्णतः भाग घेता येईल. श्रमप्रतिष्ठा या मूल्याचाही भांडवलशाहीत उद्घोष केला जावा यासारखी हास्यास्पद गोष्ट कोणती असू शकते का? पण तरीही श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्याच्या गोष्टी भांडवलशाहीतील शिक्षण तज्ज्ञ बोलत असतात. मुंबईत नुकत्याच झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी शिक्षक शिबिरात बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते कॉम्रेड डॉक्टर ND पाटील यांनी श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली आधुनिक वर्णवाद कसा रुजवला जातो त्याचे उत्तम उदाहरण दिले. हे लक्ष देऊ नये का? पश्चिम महाराष्ट्रात काही भागात ऊस तोडणीसाठी धुळे खानदेशाकडील गरीब शेतमजूर 500 मैल अंतर कापून कुटुंबासह येतात. 6-6 महिने राहतात. हंगाम संपला की परत जातात. या शेतमजूर कामगारांना बागायतदार मोठ्या प्रेमाने निरोप देतात. पुढच्या वर्षी परत येण्याचे आवतण देतात. आमच्या भागातच ऊस तोडणीसाठी कामगार उपलब्ध होऊ शकत असतानाही आम्ही तुमचीच वाट पाहत असतो. ही वर्षानुवर्षाची परंपरा आम्ही कशी मोडू शकणार असे साळसूदपणे म्हणतात. खरी गोष्ट वेगळीच असते. ऊस तोडणीसाठी आलेल्या या गरीब शेतमजुरांची मुले अर्थातच 6-6 महिने शिक्षणापासून वंचित राहतात आणि ही आजची अशिक्षित निरक्षर मुलेच उद्याचे ऊस तोडणीचे कामगार बनणार असतात. श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली आधुनिक वर्णवाद रुजवण्याचा केवढा हा किळसवाना प्रकार आहे. आलं का लक्षात कसे प्लान आखले जातात? या उलट परिस्थिती समाजवादी समाज रचनेत असल्यामुळे श्रमप्रतिष्ठा तेथे खऱ्या स्वरूपात अवतरते. उदाहरणार्थ सोव्हिएत संघराज्यात पॉलिटेक्निक शिक्षणामुळे श्रमप्रतिष्ठेचे मूल्य लहानपणापासून विद्यार्थ्यांवर बिंबवले जाई. प्रत्येकाला शिक्षण, नोकरीची शाश्वती, विविध प्रकारच्या कामातील पगारामध्ये फारसा फरक नसणे, भारतात हाच फरक प्रचंड स्वरूपात असतो इत्यादींमुळे ही श्रमप्रतिष्ठेस मदत होत होती. सोव्हिएत समाजात बायको डॉक्टर वा इंजिनियर तर नवरा बस चालक वा कामगार असे विवाह सर्रास होत होते. घरांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमुळे एकाच इमारतीत एकाच मजल्यावर डॉक्टर, कामगार व सरकारी कचेरीतील कारकून एकमेकांशेजारी राहत होते. या सर्वांची मुले विभागातील एकाच सरकारी शाळेत शिकत असत. आपल्याप्रमाणे श्रीमंतांची मुले खाजगी शाळात, मध्यमवर्गीयांची मुले खाजगी पण अनुदानित शाळेत, तर गरिबांची मुले महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या शाळात. असला प्रकार साम्यवादी समाजात नसतो. नैतिक मूल्यांची रुजवणूक बालपणापासून झाली पाहिजे यावर साम्यवादी शिक्षण तज्ज्ञांचा भर असतो. नैतिक मूल्यांची रुजवणूक बालपणापासून झाली पाहिजे यावर साम्यवादी शिक्षण तज्ज्ञांचा भर असतो. सोव्हिएत संघराज्यात त्यामुळेच इयत्ता 1ली पासून नैतिक शिक्षणावर भर दिला जाई. प्राथमिक इयत्तांमध्ये या शिक्षणाचा भर छोट्या छोट्या, नीट लक्ष देऊ नये का, नैतिक मूल्यांची रुजवणूक बालपणापासून झाली पाहिजे यावर साम्यवादी शिक्षण तज्ज्ञांचा भर असतो. सोव्हिएत संघराज्यात त्यामुळेच इयत्ता 1ली पासून नैतिक शिक्षणावर भर दिला जाई. प्राथमिक इयत्तांमध्ये या शिक्षणाचा भर छोट्या छोट्या गोष्टी व त्यानंतर गोष्टींमधील नैतिक प्रश्नांची चर्चा यावर असते. उदाहरणार्थ इयत्ता 1लीच्या नैतिक शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकात संवेदनशीलता या मूल्यासाठी पुढील गोष्ट होती. काय होती ती गोष्ट? तर कुत्रा जोरजोरात भुंकत होता. त्याच्या समोर कोंबडीची छोटीशी पिल्ले घाबरून थरथर कापत उभी होती. 2 मुले जवळच उभी राहून पुढे काय होते ते पाहत होती. इतक्यात एका बाईने खिडकीतून हे दृश्य पाहिले आणि ती धावतच तेथे आली व रागारागाने मुलांना ओरडू लागली. तुम्हाला जरा देखील शरम वाटत नाही का? बाईने विचारले. आम्हाला का ओरडता? आम्ही काहीच केले नाही, मुले म्हणाली. काहीच करत नाही आहात म्हणूनच मी तुम्हाला रागावते आहे, बाई रागाने म्हणाली. अशी कथा आहे. त्यावर प्रश्न काय विचारले गेलेत मुलांना? बाईला राग का आला? दुसरा प्रश्न आहे, तुम्ही त्या मुलांच्या जागी असता तर काय केले असते? तर या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना नीतिमत्ता शिकवली जायला हवी.
दुसऱ्या इयत्तेच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकात सहकारी भावनेवर आधारित पुढील गोष्ट होती. उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलात रॉसबेरीची फळे पिकू लागली होती. वाशा, मित्या व मिशाने जंगलात जाऊन एक एक टोपली भरून रॉसबेरी आणण्याचे ठरवले. ते जंगलात लांबवर गेले. भरपूर रॉसबेरी खाल्ल्या आणि आपापली टोपली रॉसबेरींनी भरून घेऊन ते घराकडे परतू लागले. अचानक वाशाच्या लक्षात आले की त्याच्या घराची किल्ली खिशात नाही. त्यांना वाटले जेथे रॉसबेरी गोळा केल्या तेथेच जाऊन प्रथम शोधावे. त्याने आपल्या मित्रांना विचारले. मित्याने एक उसासा टाकला व आपल्याला घरी काम आहे अशी सबब सांगून तो सटकला. मात्र मिशा, प्रश्न 1, ही कथा थोडक्यात एवढीच सांगितली. त्याच्यावरती प्रश्न काय विचारला गेलाय, तुम्ही मिशाच्या जागी असता तर काय केले असते. मात्र मिशा असं म्हणून त्यांनी अर्धवरती कथा सोडली. तर आता त्यांनी प्रश्न विचारलाय, तुम्ही मिशाच्या जागी असता तर काय केले असते. एक जण सटकला. आता जर मिशा तुम्ही आहात, तो तिथे थांबलाय, तर तुमचं उत्तर काय असतं. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींद्वारे प्राथमिक इयत्तांमध्ये मुलांना नैतिक प्रश्न देऊन प्रश्नांची चर्चा करून त्याद्वारे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्ञान व नैतिकता यामधील एकता. ज्ञान व नैतिकता यामधील एकता. नीतिमत्तेविषयक कोणत्याही चर्चेत ज्ञान व नैतिकता यामधील संबंधाचा विचार महत्वाचा असतो. या संदर्भात सर्वच ज्ञान नैतिक सुधारणा घडवून आणते का, किंवा प्रत्येक नैतिक प्रगती बुद्धी सामर्थ्याला बळकटी देते का, यासारखे प्रश्न उपस्थित होतात. बऱ्याचदा ज्ञानाला अधिक महत्व दिले जाते व नैतिकतेला गौण स्थान दिले जाते. मात्र ही भूमिका उच्च विद्या विभूषित व्यक्तींना स्वतः भोवतालच्या परिस्थितीपासून वेगळे होण्यास मदत करते. या व्यक्ती मग स्वतःच्या ज्ञानापुढे दुसरे काही पाहावयास तयार होत नाहीत. त्यांच्या मते समाजाने त्यांच्याकडून केलेल्या नैतिक अपेक्षेला काही आधार नसतो. त्यांना असे वाटते की जर ते विद्वान असतील तर समाजाने त्यांच्या ह्या अभ्यासू विद्वत्तेबद्दल समाधान मानावे व त्यांच्याकडून नैतिक अपेक्षा ठेवू नयेत. भांडवलशाहीत हस्तिदंती मनोऱ्यातील शास्त्रज्ञांना जनतेच्या प्रश्नात काडीचाही रस नसतो. आपल्याकडील बरेचसे बुद्धिवादी स्वतःला साम्यवादी म्हणवतील, पण साम्यवादी पक्षाच्या मोहिमात मात्र सामील होणार नाहीत. पण साम्यवादी नीतिमत्तेनुसार ज्ञान हे व्यक्तीला नैतिक जबाबदारीतून मुक्त करीत नसते. बघा, पुन्हा वाचतो लाईन. आपल्याकडील बरेचसे बुद्धिवादी स्वतःला साम्यवादी म्हणवतील, पण साम्यवादी पक्षाच्या मोहिमात मात्र सामील होणार नाहीत. पण साम्यवादी नीतिमत्तेनुसार ज्ञान हे व्यक्तीला नैतिक जबाबदारीतून मुक्त करीत नसते. नैतिकतेला ज्ञानापुढे गौण स्थान दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांप्रमाणेच माणसाच्या नैतिक विकासात ज्ञानाला कमी महत्वाचे समजण्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. या भूमिकेतून मग व्यक्ती ही मुळातच अनैतिक असेल तर तिला सुधारण्यात ज्ञान काहीच मदत करू शकणार नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. काय युक्तिवाद करतात की या भूमिकेतून मग व्यक्ती ही मुळातच अनैतिक असेल तर तिला सुधारण्यात ज्ञान काहीच मदत करू शकणार नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. उदाहरणार्थ चेकॉवच्या इव्हानोव्ह या नाटकातील एक पात्र म्हणते त्याप्रमाणे, जर मध्यम प्रतीच्या हरामखोराला संस्कृती आणि विज्ञानाने सुसज्ज केले तर तो उत्तम प्रतीचा हरामखोर बनेल. अर्थात साम्यवादाचा अशा प्रकारच्या भूमिकेलाही विरोध असतो, कारण या भूमिकेतून मग नवीन साम्यवादी मानवाची शक्यताच नाकारली जात असते. थोडक्यात म्हणजे ज्ञान व नैतिकता यांच्यात ऐक्य साधणे महत्वाचे. उदात्त साम्यवादी आदर्शांना मजबूत करण्यासाठी शास्त्रीय ज्ञान मदत करते, तर ज्ञानाचा वापर लोकांच्या भल्यासाठीच कसा करावा हे साम्यवादी नीतिमत्ता शिकवते. पुन्हा एकदा वाचतो शेवटचा पॅराग्राफ. थोडक्यात म्हणजे ज्ञान व नैतिकता यांच्यात ऐक्य साधणे महत्वाचे. उदात्त साम्यवादी आदर्शांना मजबूत करण्यासाठी शास्त्रीय ज्ञान मदत करते, तर ज्ञानाचा वापर लोकांच्या भल्यासाठीच कसा करावा हे साम्यवादी नीतिमत्ता शिकवते. युगांतर या मासिकामध्ये 9 ते 15 मे या कालावधीत 1999 मध्ये अरविंद रेडकर यांनी लिहिलेला हा लेख आहे. मित्रांनो, फार महत्वाचं लिखाण आहे हे. आणि आता तर हे जे प्रकरण आहे मी आता वाचलं, भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. काय असतं ना, जो भांडवलदार वर्ग आहे
किंवा त्याच्यात उल्लेख केल्याप्रमाणे गुलामांचा जो मालक असतो तो सांगेल ती पूर्व दिशा असते, मग तो सांगेल ती नीतिमत्ता योग्य ठरते. तर तसं होता कामा नये. तळागाळातल्या माणसांचा विचार करून एक साधारण नीतिमत्तेचा आपण, म्हणजे उद्या जर एखाद्या भांडवलदाराने भ्रष्टाचार करणं ही नीतिमत्ता मानायला सुरुवात केली तर मग तो समाज भ्रष्टाचाराला फार आदराने बघायला लागेल ना. कारण त्या समाजातले जे भांडवलदार आहेत त्यांचंच म्हणणं आहे करा भ्रष्टाचार म्हणून. त्या धनिकांचंच म्हणणं असेल जे ते सरकार चालवत आहेत किंवा तो समाज ज्यांच्यामुळे चालतोय त्या भांडवलदारांचंच जर म्हणणं असेल चोरी करणं फार उत्तम गोष्ट आहे, तर मग सगळे चोऱ्या करायला लागतील, छोट्या छोट्यांपासून ते मोठ्या मोठ्यांपर्यंत सगळे. आता आपण बघतोय काही आपले राजकीय नेते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत, पण ते एका विशिष्ट पक्षामध्ये गेले की त्यांना क्लीन चिट मिळते. मग काही जे त्या पायवाटेने जाणारी मंडळी आहेत त्यांना हा चांगला संदेश मिळतो ना की गुन्हा करा आणि त्या राजकीय पक्षात जा, आपण क्लीन चिट आपल्याला मिळणार. असं काहीसं ते सगळं त्रांगडं आहे. तर अरविंद रेडकर खूप छान त्यांच्या लेखांमधून बोलतायत. आताच आपण जे हे प्रकरण वाचलं मी, नीतिमत्ता, भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. तर नैतिकपणाचे खरे शत्रू भांडवलदार कसे असतात? आता नुकतंच एक प्रकरण आपल्याकडे पुण्यामध्ये घडलं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे तिथे एका गर्भवती महिलेला ऍडमिट करून घेण्यासाठी 10 लाख रुपये भरा असं सांगितलं गेलं. त्या फॅमिलीने 3 लाख रुपये भरू असं सांगितलं, तर तिला प्रवेश मिळाला नाही त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या उपचारांमध्ये उशीर झाल्यामुळे तिच्या पोटामध्ये जुळी मुलं होती, ट्विन्स होते आणि ती ते जुळी मुलं जन्माला आली, पण ती बाई मात्र त्यात दगावली, ती गेली. त्या बाईचा मृत्यू झाला त्या डिलेव्हरीच्या दरम्यान. तर हे असं आहे की पैशा मागे आता सगळं चाललेलं आहे. माणूस म्हणजे आता असं म्हणायची पाळी आली की पैसा झाला मोठा आणि माणूस झाला खोटा. त्यात हे वैद्यकीय क्षेत्र तर आता लोकांना लुबाडण्याचं पुरणच झालेलं आहे. म्हणजे जसं मागच्या एका प्रकरणामध्ये अरविंद रेडकर म्हणाले की उच्च विद्या जी असते, म्हणजे तुम्ही जे उच्च शिक्षण जे घेता ते बरंच खर्चिक करून ठेवलंय. शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे तिथल्या भांडवलदारांनी ते शिक्षण फार महागडं विकतात ते, आणि मग ते महागडं शिक्षण ज्याला विकत घेता येत नाही तो ड्रॉपआउट होतो, तो या स्पर्धेमध्ये मागे पडतो आणि जे कर्जबाजारी होऊन ते विकत घेतात ते महागडं शिक्षण, ते मग त्या शिक्षणानंतर जेव्हा कामाला सुरुवात करतात तेव्हा लोकांकडून तो पैसा उकळण्याचा प्रयत्न करतात. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं उदाहरण देता येईल की 10 लाख भरा तरच आम्ही तुम्हाला ऍडमिट करून घेऊ. हे काय आहे मूर्खपणा? हा, तर हे ह्या सगळ्यापासून थोडस आपण ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. याची पाळंमुळं नेमकी कुठे आहेत हे शोधून काढली पाहिजे. मग त्यांनी 3 लाख देतो म्हणून सांगितलं तर त्यांना तिथे ऍडमिट करून घेतलं गेलं नाही, मग ते कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि मग ती बाई दगावली वगैरे वगैरे वगैरे. तर गंमत अशी होते ना मित्रांनो की माणसाचं मरण स्वस्त होऊन बसलेलं आहे आणि ज्यांना आपण रक्षक म्हणून बघतो ते डॉक्टर आता भक्षक झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेलात तर आलिशान डायग्नोस्टिक सेंटर असतात. अरे एक सामान्य माणूस तिथे येतो एक्सरे काढण्यासाठी किंवा जे काय त्याला रक्त तपासायला सांगितलंय, त्याला जे काय डॉक्टरांनी चाचण्या करून घ्यायला सांगितलंय त्यासाठी तो येतो आणि मग त्या आलिशानपणाचं सगळा पैसा तुम्ही त्याच्या बिलमधून वसूल करत जाताय. परवडत नाही सामान्य माणसाला हे सगळं. एकतर सरकारी रुग्णालय सरकारनेच बाद ठरवून टाकलेली आहेत आणि ते आताच जे आपलं सरकार आहे 2014 पासून हे भांडवलदारांना खतपाणी घालणारं सरकार आहे. त्यामुळे सगळं खाजगीकरण होत चाललेलं आहे. मग गरीब माणसाने जायचं कुठे? त्याने जगायचं नाही. तर असं सगळं आहे. तर परत CBSE बोर्ड आणि HSC बोर्ड या संदर्भात मला काही जणांनी सांगितले की त्या संदर्भात बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. आज ह्या प्रकरणावरून मला काय किती
किती बोलायचं, पण हे माझं काही न्यूज चॅनल नाही. आणि आपण सध्या अरविंद रेडकर यांची पुस्तिका वाचतोय, त्यामुळे त्यांची जी काय मतं आहेत ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचावीत. माझं इंटरप्रिटेशन न मी मांडता त्यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचावीत असा माझा प्रयत्न आहे. पण राहवत नाही, कारण आता हे जे काय मी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल जे बोललो ते आता आज जे प्रकरण वाचलं नीतिमत्तेविषयी, भांडवलदार जे सांगतील ती नीतिमत्ता कशी होते सुरू, तर त्याच्याशी निगडीत असल्यामुळे मला हे प्रकरण इथे बोलावं लागलं. तर काही जणांचं जे म्हणणं आहे HSC बोर्ड आणि CBSE बोर्ड बद्दल बोल म्हणून, तर त्याचं मी एक स्वतंत्र एपिसोड करेन. डॉक्टरांच्या खावबागिरीविषयी, डॉक्टर जे काही CUT कट प्रॅक्टिस करतात आणि ती कशी आपल्या जीवावर बेतते, डॉक्टरांची कट प्रॅक्टिस. ते कट प्रॅक्टिस म्हणजे एक साधा मुद्दा असतो की सर्दी पडशावरती गोळ्या देत बसायचं दवाखाना टाकून, आणि मग एखाद्या माणसाचा आजार तसाच वाढू द्यायचा, आणि मग एका ठराविक वेळी त्याला स्पेशालिस्टकडे पाठवायचं, आणि मग त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं जातं तिथून या डॉक्टरला तिथे आपला पेशंट पाठवला म्हणून पर्सेंटेज मिळतात. त्या पेशंट कडून जो काय खर्च होतो त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या समथिंग % त्या डॉक्टरला, आपल्या लोकल डॉक्टरला, आपल्या फॅमिली डॉक्टरला मिळत असतात. तर अशी कट प्रॅक्टिस करणारे बरेच महाभाग डॉक्टर आहेत, त्यांच्याविषयी एक स्वतंत्र एपिसोड करूया. एक तर मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेला आहे असा डॉक्टर, तर त्याच्याबद्दल आपण बोलूच. आणि काय बरेच विषय आहेत. शिक्षणाचा विषय निघाला, महागड्या शिक्षणाचा विषय निघाला, की त्याच्यातून शेवटी जे काय भोगावं लागतं ना ते सामान्य माणसाला, गरीबाला भोगावं लागतं. आणि त्या गरिबांचं प्रतिनिधित्व करत, कधी कधी तर असं होतं आपण त्या गरिबांचं प्रतिनिधित्व करत हे असे व्हिडिओ बनवत असतो, पण त्या गरिबाला ते कळत नाही, आणि त्याचं डोकं असं काही देवधर्माच्या नावाखाली फिरवून ठेवतात की आमच्यासारखे जे पुरोगामी विचार मांडतायत किंवा गरिबांची बाजू घेऊन बोलतायत त्यांच्याच विरोधात गरीब बोलायला लागतात. तर असं करू नका मित्रांनो, नीट लक्ष देऊन व्हिडिओ ऐकत चला. माझे असे नाही, असे बरेच व्हिडिओ बनवणारे युट्यूबर्स आहेत, तर त्यांचं नीट लक्ष देऊन ऐका, ते तुमच्या फायद्याचं बोलत असतात. आणि देवधर्माच्या जेवढा आपल्याला देव, मी पण देव मानतो, पण माझा देव माझ्या मनात आहे. मी हे जे काही व्हिडिओ करतो त्या माझ्या कामात आहे माझा देव, ही माझी पूजा आहे माझ्या देवाची. माझ्या देवासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी अंगावर धावून जाणं किंवा दुसऱ्या कोणाचा तरी कोटाळा बाहेर काढणं हा माझा देव मला सांगत नाही करायला, उलट दुसऱ्याचा आदर करायला सांगतो माझा देव. आलं का लक्षात? तर अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आता मी गेल्या एपिसोडमध्ये मी एक भिवपुरीच्या डोंगरावरती एक म्हणजे हेच अरविंद रेडकरांच्या 4थ्या प्रकरणाचं वाचन मी भिवपुरीच्या डोंगरावरती केलं. एकदम रखरखीत डोंगर झाला होता तो, आणि एक झाड होतं तिथे, एक झाड. त्या झाडाचं मी महत्व माझ्या गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं की एक झाड सुद्धा त्या रखरखीतपणामध्ये कसं तुम्हाला एक छान काय म्हणूया आपण त्याला, एक जरा आरामदायक वातावरण एक झाड निर्माण करून टाकतं त्या रखरखीत वातावरणात. याबद्दल मी बोललो होतो. आणि त्याच्यानंतर आता बातम्यांमध्ये आलं की तेलंगणामध्ये 400 एकर जमिनीवर पसरलेलं जंगल, झाडांची कत्तल केली IT पार्क बांधण्यासाठी. झाडांची कत्तल म्हणजे आता आपल्या पवईमध्ये झालं तेव्हा पर्यावरण प्रेमी माणसं आडवी आली आणि ते सगळं प्रकरण थांबलं. पण आता जे तेलंगणामध्ये चाललंय तिथे राहुल गांधी आहेत, काँग्रेस पक्ष आहे. आता राहुल गांधी एवढं म्हणजे जे आता भाजपच्या राजकीय धोरणांना वैतागली आहेत माणसं, जो मतदार वैतागलाय तो राहुल गांधींकडे अपेक्षेने पाहतोय. तर त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, मग तिथे रात्री बुलडोजर चालवून तुम्ही झाडं तोडताय. मग आता राहुल गांधी का गप्प आहेत? आता राहुल गांधी का बोलत नाहीत? म्हणजे त्याच्यातून, त्या जमिनीच्या लिलावातून तुम्हाला पैसा मिळणार आहे, पार्टी फंड मिळणार आहे वगैरे, असे सगळे तुमचे काही धोरण आहेत का? म्हणजे सगळे तुम्ही एकाच माळेचे मणी आहात का? म्हणजे ह्याला झाकावं आणि ह्याला काढावं असा सगळा प्रकार आहे का? तर तेलंगणाविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी मागे एका अशा वृक्षतोडीच्या वेळेस असं वक्तव्य केलं होतं की वृक्षतोड झाल्यामुळे काय होतं हे लहान मुलांनाही कळतं म्हणे. तर असा बालिशपणा करू नका. मग आता हे काय 400 एकर
एवढ्या जमिनीवरती तेलंगणामध्ये तुम्ही साफ करता आणि पर्यावरणवादी लोकांनी, पर्यावरण प्रेमी लोकांनी आंदोलनं केली तर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावरती. हे काय चाललंय? म्हणजे सामान्य जनतेने जगायचंच नाही. आज मी आता हे जे काय, आता सध्या मी मुंबईत राहतो, एका छोट्या घरात राहतो मी, तर तिथे डासांचा प्रादुर्भाव खूप झालाय सध्या. मला 15-20 दिवस झाले, जवळजवळ आता महिना होत येईल, झोप नाहीये. तरी मी हे सगळं करतोय कारण ते म्हणतात ना खाज, मला खाज आहे, माझी ही समाजसेवा आहे माझ्यासाठी. तर मला झोप नाही, रात्रभर झोप नसते. मग त्यामुळे सगळा संबंध दिवस आहे ना आळसावलेला जातो, सगळा आळसात जातो, आळस सगळा असतो दिवसभर. तरी पण लिखाण करतोय आहे, याच्याबद्दलचं वर्कआउट सगळं जे आहे ते करतोय. गती मंदावली आहे थोडी. रात्रभर ट्यूबलाईट लावून झोपावं लागतं कारण त्यामुळे डास जरा कमी येतात, अंधारात जास्त येतात. सगळं झालं, त्या डासांच्या अगरबत्त्या लावून झाल्या, त्याच्यानंतर ते ओडोमॉस ते लावलं अंगाला. त्याच्यानंतर कोणीतरी सांगितलं की आपलं कडुनिंबाचं तेल, ते त्याचा शिडकाव करायचा घरामध्ये आणि अंगाला लावायचं. ते झालं. डास कशालाच जुमानत नाही. डास येऊन चावतात आणि झोप मोड करतात आणि रात्रभर जागं राहावं लागतं. तर अशा सगळ्या परिस्थितीतून माझ्यासारखी माणसं हे अशा पद्धतीचे व्हिडिओज करत असतात, हे अशा पद्धतीच्या पुस्तकांना तुमच्या समोर आणत असतात. तर जरा मित्रांनो, हे व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्यात. जसे आज मी ह्या प्रकरणात हे प्रकरण वाचून झाल्यावर शिक्षणाचे राजकारण डॉक्टर अरविंद रेरकर यांच्या पुस्तिकेतलं आजचं 5वं प्रकरण वाचून झाल्यावर मी ज्या 2 गोष्टींबद्दल बोललो त्याचा पाठपुरावा करा. एक तर पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यामध्ये घडलेली घटना, गर्भवती स्त्री बरोबर, ती गर्भवती स्त्री दगावली, ती गेली त्या प्रकरणामध्ये, त्या घटनेचा पाठपुरावा करा. त्याच्या संदर्भात तुम्हाला काही लिहिता येत असेल, तुम्हाला काही व्हिडिओज बनवता येत असतील तर ते बनवा. आणि दुसरं प्रकरण म्हणजे तेलंगणामध्ये 400 एकर जमिनीवर जी झाडांची कत्तल झाली आणि तिथे काँग्रेसचं सरकार आहे, पण राहुल गांधी काही तोंडातून एक शब्द, चकार शब्द काढत नाहीयेत. त्याबद्दल तुम्ही लिहा, त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा. बाकी काय नाही, बाकी काय. आणि एक सांगतो, मला आता काही मला असंही विचारलं की हे पुस्तक प्रमोट करण्याचे तुला पैसे मिळतात. मी आतापर्यंत 12-14 पुस्तकं माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रमोट केलेली आहेत. मी कोणाकडूनही पैसे, मला एक छदाम मिळत नाही. माझा मित्र परिवार जे काय मला जे काय बेसिक खर्च लागतात तो खर्च मला ते देतात, त्यांच्या मदतीमुळे हे सगळं होतं. त्यामुळे मला युट्यूब कडूनही पैसे मिळत नाहीत कारण अजून माझे सबस्क्रायबर्स 1000 झालेले नाहीत, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये मित्रांनो. तर तुम्ही म्हणाल की ही कैफियत का मानतो, कारण हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर केले, तुम्ही त्याला लाईक केलं तरी भरून आलं, तरी मला माझ्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे ते करा, ते मला वाटू द्या, असं माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. की मग काय नाही, असं सामाजिक गोष्टींवरती मग थोडं बोलायला लागलो. मी कुठल्याही पक्षीय राजकारण करत नाही, कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीये. कारण जे सत्तेत असतात त्यांचा आपल्याला राग येतो त्यांच्या राजकीय धोरणांमुळे आणि विरोधी पक्षाकडे बघतो. हळूहळू तो विरोधी पक्ष आपलं मन जिंकतो कधी काम करत राहिले तर. पण आता विरोधी पक्षात राहुल गांधी, तर राहुल गांधी काय करतायत ते बघतोय आपण, ते एक शब्द नाही काढत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, काय करायचं म्हणजे आता विरोधी पक्षाकडेही आपण आशेने बघायचं नाही का? असं सगळं गोची झालेली आहे सामान्य मतदारांची. ईव्हीएम मशीनमुळे तर आता तो मतदार पण राजकीय झेंड्यांना नकोसा झालेला आहे. आता आपण फक्त एक पपेट असल्यासारखे आपण सगळे मतदार फिरतो, बाकी काही नाही. असो, याविषयी सगळे स्वतंत्र व्हिडिओज करूया. माझं तर असं म्हणणं आहे ना, शिक्षण क्षेत्राशी निगडीत तिथे काम करणारे काही प्राध्यापक मंडळी प्रामाणिकपणे जर काही बोलणार असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी काही प्रामाणिक मंडळी बोलणार असतील तिथल्या भ्रष्टाचाराविषयी, तर मग अशा लोकांच्या मला मुलाखती घ्यायच्या आहेत माझ्या युट्यूब चॅनलसाठी. बघूया ते कसं शक्य होत आहे ते, पण मुलाखतींचा एक सेगमेंट सुरू करावा असं मला वाटतंय. आता मी एवढं काम तर करतोय पण समाजातल्या मान्यवरांपर्यंत बहुतेक ते अजून पोहोचलं नसावं काम, त्यामुळे अजून त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येत नाहीयेत. बघू, हळूहळू त्यांच्यापर्यंतही मी पोहोचेन
आणि मग आपण त्यातल्याच एकेका मान्यवराला बोलून त्यांच्या मुलाखती घेऊ आपल्या चॅनलवरती. असो तर काही नाही. बाकी मानवी विकासाच्या आड निसर्ग येतोय म्हणून निसर्गाची जी काही कत्तल करणं चालू आहे, तर हा मानवी विकास एक दिवस अंगाशी आल्याशिवाय राहणार नाहीये. या मानवी विकासामुळे तुम्ही जी काय आज निसर्गाची कत्तल करताय, तर त्यामुळेच मानवाचं अस्तित्व या पृथ्वी तलावरून एक दिवस नष्ट होईल. कारण निसर्ग आहे म्हणून अमिबा ते होमोसेपियन्स असा आपला प्रवास झालाय. त्या निसर्गाच्याच जीवावर तुम्ही उठणार असाल, म्हणजे ज्या फांदीवर तुम्ही बसला तीच फांदी तोडायला घेणार असाल, तर एक दिवस धपकन खाली पडणार मित्रांनो. असो, पैसा वाईट आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पैसा झाला मोठा आणि माणूस झाला खोटा, तर असं सगळं आहे. तर बघा, हे प्रकरण पुन्हा एकदा ऐका. माझी बडबड ऐकून घेतलीत. 19 एप्रिलला आपल्या चॅनलला 6 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्त मी एक व्हिडिओ करणारच आहे, त्यात मी हे सगळं सविस्तर बोलणार आहे. तर आजचं प्रकरण पुन्हा एकदा ऐका. आणि मी सांगितली ती ज्या 2 घटना आहेत, एक तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे इथे घडलेली गर्भवती स्त्री बरोबर तिचा मृत्यू झाला त्या प्रकरणामध्ये, आणि जुळी मुलं आता ती मागे ठेवून गेलेली आहे. आणि हे डॉक्टरांच्या पैशाच्या हव्यासापोटी झालेलं प्रकरण आहे. आणि दुसरं म्हणजे तेलंगणामध्ये जे काही 400 एकर जमिनीवरती झाडांची कत्तल झाली, याबद्दल तुम्ही व्हिडिओ करा, निबंध लिहा, नाटक लिहा, कविता लिहा, सिनेमे लिहा. मित्रांनो, काहीतरी करा, शांत राहू नका. चला, बाय बाय, टाटा, सायोनारा. पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.